अहिल्यानगर इथं झालेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला ढाक मारत पृथ्वीराज मोहोळ यानं चितपट केलं। मात्र पंचांच्या या निर्णयाला डबल महाराष्ट्र केसरी राक्षे यानं आक्षेप नोंदवत पंचांना लाथ मारली होती। तसंच पैलवान महेंद्र गायकवाड यानंही लढतीवेळी पंचांशी हुज्जत घालून गोंधळ घातला होता। या प्रकरणी महाराष्ट्र कुस्ती परिषदेनं या दोघांना कुस्ती खेळण्यासाठी 3 वर्ष बंदी घातली आहे। मात्र ही बंदी शिथिल करावी अशी मागणी आशियाई सुवर्ण पदक विजेते आणि जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केली आहे। काल अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीतील जो थोडासा गोंधळ झाला, त्या गोंधळाच्या अनुषंगाने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरती 3 वर्षाची बंदी कुस्ती संघाने घातलेली आहे। ही बंदी थोडी अतिशय कडक कारवाई झालेली आहे। एक पैलवान घडवण्यासाठी त्याच्या घरच्यांचे 10 ते 15 वर्ष गेलेले असतात। खूप कष्ट करावं लागतं ह्या लेवलला महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचण्यासाठी। त्या खेळाडून 15 ते 20 वर्ष रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून तिथंपर्यंत तो पोचलेला असतो आणि ही कारवाई जी झाली ती थोडी जास्त प्रमाणाची झालेली आहे। ही कारवाई थोडी कमी करण्यासाठी मी कोल्हापूर जिल्हा रेसलिंग असोसिएशनचा अध्यक्ष ह्या नात्याने मी थोडा प्रयत्न 100% करेन।